आपण दुर्दैवी आहे की आपल्याला कलियुगामध्ये जन्म घ्यावा लागलाय, पण एक लक्षात घ्या, आपण दुर्दैवी नाहीये, दुर्दैवी बिलकुल नाहीये. हे मी तुम्हाला समजून सांगतो. कलियुगामध्ये जन्म घेणं खूप भाग्याची गोष्ट आहे, पण ती व्यवस्थित समजून घेतली तर ते आपल्याला कळेल. आपल्या भागवतामध्ये अजून एक श्लोक आहे, त्रेतायाम ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखे, द्वापरे परिचर्यायाम कलो तत् हरी कीर्तनात. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक काळाचे रूल्स असतात. सत्ययुगाचे वेगळे रूल्स आहे, त्या लोकांना अनुसरून वेगळे रूल्स आहे. ते लोक जास्त जागायचे, मग त्यांना कोणती पद्धती होती माहितीये का आत्मसाक्षात्कार करण्याची? ती पद्धती होती ध्यायतो विष्णू. ते मेडिटेशन करायचे. मेडिटेशन म्हणजे एका जागेवर बसून ते हजारो वर्ष, आपण ऐकले आपल्या पुराणांमध्ये राक्षस लोक 10,000 वर्ष, 60,000 वर्ष. आपण रावणाचं ऐकलंय, रावण 60,000 वर्ष तपश्चर्या केलेली त्याने, शिवजींची, ब्रह्माजींची. हिरण्यकशिपू एका पायावर उभं राहून तपश्चर्या केलेली. तर त्या युगामध्ये, सत्ययुगामध्ये ती पद्धती होती. म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी ध्यायतो विष्णू, विष्णूंवर ध्यान करणं, ही पद्धती होती. त्रेतायाम यजतो मखे, त्रेता युगामध्ये जेव्हा रामजींचा काळ होता त्यावेळेस अश्वमेध यज्ञ केले जायचे मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात. आणि हे अश्वमेध यज्ञ, एक यज्ञ हजारो वर्ष चालायचं. त्याच्यासाठी तसे क्वालिफाईड ब्राह्मण्स लागायचे, क्वालिफाईड सामग्री लागायची. ते शुद्ध मंत्र उच्चार करणारे ब्राह्मण असायचे, शुद्ध तूप राहायचं. नंतर द्वापरे परिचर्यायाम, द्वापर युगामध्ये भगवंताची आराधना, अर्चा, विग्रह सेवा ही प्राधान्याने केली जायची. पण कलियुगामध्ये एक विशेष गोष्ट दिलेली कलियुगातल्या लोकांना, त्यांना अनुसरून, ती म्हणजे कलौ तत् हरी कीर्तनात. म्हणजे कलियुगामध्ये आपल्याला सत्ययुगामध्ये जे फळ हजारो वर्ष ध्यान करून मिळायचं, त्रेतायुगामध्ये ते फळ अश्वमेध यज्ञ केल्याने मिळायचं. द्वापर युगामध्ये तेच फळ भगवंताची आराधना केल्याने मिळायचं. तेच फळ आपल्याला हरिनामाने, कलौ तत् हरी कीर्तनात, हरिनामाने कलियुगामध्ये तेच फळ आपल्याला मिळतात. म्हणजे बघा, आपल्याला कमी एफर्ट्स मध्ये जास्त फळ भेटतात. जरी आपलं आयुष्यमान कमी आहे कलियुगातलं, तरी पण आपल्याला जी प्रोसेस दिलेली आहे ती प्रोसेस काही कमी नाही, ती प्रोसेस परिपूर्ण आहे. आणि त्या प्रोसेस जर आपण फॉलो केली हरी कीर्तनात, ती प्रोसेस आपण जर फॉलो केली तर आपल्याला अशा प्रकारे तो लाभ भेटतो की जो सत्ययुगामध्ये हजारो वर्ष तपश्चर्या करून भेटायचा. आणि त्याचं कारण असं आहे की आता आपण बघा, तुम्ही बघा की हजारो वर्ष एका जागेवर सोडा, 2 तास किंवा 1 तास किंवा 30 मिनिटं घ्या किंवा 5 मिनिटं घ्या, एका जागेवर आपण स्वस्थ बसू शकत नाही, हल्ल्याशिवाय आपण राहू शकत नाही. या अश्वमेध यज्ञ करायचं सोडा, अश्वमेध यज्ञासाठी खूप सामग्री लागते, तसे ब्राह्मण लागतात, तसे ब्राह्मण आज उपलब्ध नाहीत. किंवा ज्या प्रकारे भगवंताची अर्चा, विग्रह सेवा व्हायला पाहिजे दिवस रात्र, तशी आजकाल आपल्याकडे मानसिकता नाही. पण एक गोष्ट आपण करू शकतो, ती म्हणजे हरिनाम संकीर्तन, ते करू शकतो. तर अशाच प्रकारे भागवतामध्ये अजून एक श्लोक आहे जो या गोष्टीला पुष्टी देतो. कशाला? की कलियुगामध्ये दुसरं कुठलंच काम करत नाही. कीर्तनात एव कृष्णाचे मुक्त संघ परंपरे, कलीर दोष निधे राजा असतील एको महान. भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे, कली, आपण ज्या कलियुगामध्ये आहे तो दोषांचा निधी आहे. दोष म्हणजे काय? खूप फॉल्ट्स आहे, लोकांमध्ये फॉल्ट्स आहे, एन्व्हायरमेंट मध्ये फॉल्ट्स आहे, पोल्युशन आहे, सगळीकडे फॉल्ट्स आहे. चांगलं काहीच नाही, दोषांचा सागरच येतो. आणि ह्या कलियुगामध्ये आपण काही चांगलं शोधायला गेलं तर आपल्याला शोधून पण सापडणार नाही, कारण हा दोषांचा सागर आहे. कलीर युग निधे राजा, कलीर दोष निधे राजा असतील एक महान गुण. याच्यामध्ये एक महान गुण आहे, आणि तो महान गुण म्हणजे काय? कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संघ परमव्रजेत. म्हणजे कृष्णाचं आपण जेव्हा कीर्तन करणार ना, तेव्हा आपल्याला ते मुक्त, या कलियुगाच्या ज्या प्रभावातून आपण मुक्त होणार.